नमस्कार मंडळी, मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तर सगळ्यांच्याच किचनमध्ये कॉमन प्रॉब्लेम बघायला मिळतो, तो म्हणजे कॉकरोच। आजकाल कॉकरोचचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे। संध्याकाळच्या वेळेस जर आपण किचनचा लाईट बंद केला आणि नंतर जर येऊन बघितलं तर आपल्याला किचनमध्ये कॉकरोच इकडे तिकडे फिरताना दिसतातच। आपण जर अचानक किचनमध्ये आलो तर आणि ते हेल्थसाठी खूप हानिकारक आहे आणि ते प्रशस्तही वाटत नाही। आणि किचनमध्ये कॉकरोच ज्यामुळे येतात की किचनमध्ये कुठेतरी अन्नाचे कण पडलेले असतात गॅसवरती, गॅसच्या खाली, आणि आपण किती जरी किचनमध्ये साफसफाई केली तरी सुद्धा कॉकरोच हे होतातच असं वाटतं। परंतु असं नाहीये, कॉकरोच हे गॅसच्या खाली कान्याकोपऱ्यामध्ये कुठेतरी घर बनवतात। तर असं होऊ नये, किचनमध्ये काही अन्नाचे कणच नाही भेटले त्यांना, गॅसवरती काही खरकटच नसेल तर यामुळे कॉकरोच होणारच नाही। काही दिवस जर तुम्ही ही प्रोसेस केली तर तुमच्या घरातील कॉकरोच अगदी पळून गेल्याचं तुमच्या लक्षात येईल। कॉकरोच घरामध्ये होऊ नये म्हणून मी एक उपाय घेऊन आलेले आहे, नक्की घरामध्ये ट्राय करून बघा। आता हा गॅस आपण थोडासा घासून घेतलेला आहे, तर आता हा गॅस आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। इथे हा गॅस जास्त खराब नसल्यामुळे अगदी 1 मिनिटामध्ये स्वच्छ झालेला आहे। त्यानंतर एका स्वच्छ कपड्याने मी गॅस कोरडा सुद्धा करून घेतला आणि याचे स्टँडही आपण स्वच्छ धुवून पुसून लावून घेत आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, एकही स्टेप मिस केली तर तुम्हाला म्हणावा तसा रिझल्ट मिळणार नाही। आणि इथे आपण आता घेणार आहोत पावडर। अगदी लहान मुलांचं किंवा घामोळ्याचं किंवा असा 10 रुपयाचा पॉन्ड्सचा पावडरचा डब्बा सुद्धा तुम्हाला मिळेल। कोणतंही पावडर तुम्ही इथे घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा एखादं पावडर एक्सपायर झालेलं असेल त्याला सुद्धा तुम्ही नक्कीच वापरू शकता। आणि नसेलच तर 10 रुपयाचा डब्बा वापरला तरी काहीच हरकत नाही, कारण कॉकरोचमुळे भरपूर बिमाऱ्या सुद्धा होऊ शकतात आणि खूप त्रासही सहन करावा लागतो, तर हा उपाय करायला काहीच हरकत नाही। आता मी इथे हिमालयाचं पावडर घेतलेलं आहे, तर हे पावडर आपल्याला आता गॅसवरती अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे। पावडर टाकल्यामुळे थोडाफार जो चिकटपणा होता गॅसवरती, आपण गॅस तर धुवून घेतलेलाच होता, परंतु थोडाफार चिकटपणा नक्कीच कुठेतरी राहतो आणि मग त्यासाठीच कॉकरोच किचनमध्ये यायला लागतात आणि मग ते रोज रोज यायला लागतात आणि मग त्याची संख्याही वाढायला लागते आणि मग खूप त्रासही व्हायला लागतो। तर इथे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित पावडर टाकून घ्यायचं आहे आपल्याला। हे पावडर टाकल्यामुळे इथे कॉकरोच फिरकतही नाही। अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित पावडर टाकून घ्या। ह्या ज्या कडा आहेत त्या काढून सुद्धा पावडर टाकून घ्या, स्टँड खाली सुद्धा टाका। अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या गॅसवरती 2 ते 3 दिवस पावडर टाकलं धुवून स्वच्छ करून, यामुळे कॉकरोचला अन्नाचा कणही भेटत नाही आणि पावडरच्या वासामुळे ते येतही नाही। आणि हे पावडर आपण सकाळी स्वयंपाक करताना गॅस स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे। पूर्ण त्यावरचं पावडर काढून घ्यायचं आहे। असं फक्त तुम्हाला 2 ते 3 दिवस करायचं आहे आणि कितीही घरामध्ये कॉकरोच असतील तर ते नाहीसे होतील। यामुळे एकही कॉकरोच राहत नाही, कारण त्यांना तुमच्या घरामध्ये काही खायला प्यायला भेटलंच नाही तर ते मुळीच घरामध्ये येत नाही। आणि नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली। सोबतच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। खूप सोपा उपाय आहे, फक्त 2 ते 3 दिवस तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल पावडर टाकायचं काढायचं, परंतु फक्त एका छोट्या गोष्टीमुळे तुमच्या घरातील कॉकरोच अगदी नाहीसे होतात आणि परत घरात येतही नाही। नक्की घरी एकदा ट्राय करा आणि 2 ते 3 दिवस हे करत असताना कधीच कॉकरोच घरात येऊ नये म्हणून आपल्याला एक काळजी सुद्धा घ्यायची आहे। कॉकरोच जरी गेले असतील तरी सुद्धा गॅसच्या खाली किंवा इतर ठिकाणी त्यांची अंडी तुम्हाला पाहायला मिळतील, त्यामुळे पूर्ण साफसफाई व्यवस्थित करा। त्यामुळे काय होईल, ती जी कॉकरोचची अंडी होती ती सुद्धा निघून जाईल आणि यामुळे कॉकरोच परत कधीच होणार नाही आणि तुम्ही जर साफसफाई व्यवस्थित केली नाही तर परत कॉकरोच होतील। असं होऊ नये म्हणून तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली।